नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज होता संडे. मला काही सुचत नव्हतं काय करावं, सो मी द सिक्रेट जे पुस्तक आहे ते घेतलं, वाचलं थोडंसं. त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला एक छोटासा होम ब्लॉग दाखवावा, म्हणून एक छोटासा होम ब्लॉग तुमच्या समोर सादर करत आहे. तर चला दाखवतो मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा हा माझा रूम बघू शकता. इथे खूप सारे असे पुस्तक वगैरे गॅजेट्स वगैरे आहेत आणि ही माझी पूर्ण रूम आहे. स्टडी टेबल वगैरे इथे असतात अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मित्रांनो, बाहेरचा एक छोटासा व्लॉग घेतला. ही एक कार आणि ही दुसरी कार. आणि मी आता आमच्या घरच्या चोपाळ्यावरती बसलेलो आहोत आणि पाऊस पण खूप पडतोय. शेवटी चहा मम्मी बनवत होती आणि मग चहा प्यायला मला बोलवलं. नंतर मी चहा प्यायला गेलो. चहा अजून तर रेडी नव्हता, बट रेडी होईलच, थोडाच वेळ राहिला होता. चहा पिऊन झाल्यानंतर मी माझं जे अपूर्ण काम होतं ते मी पूर्ण करायला बसलो. कारण आज संडे होता, वेळ होता, सो पूर्ण करून घ्यावं असं माझ्या डोक्यात होतंच. मग सकाळीच ते काम मी पूर्ण करून घेतलं आणि शेवटी कंप्लीट केल्यानंतर हे आमचे घरातले सर्वात लाडके महाशय आलेले आहेत. यांचं नाव आहे टोमी, ज्यांना खंडू असं पण म्हणतात. आणि ते सगळ्यांचेच लाडके आहेत. देवा कसे ओले होऊन आले, कारण बाहेर पाऊस पडत होता. त्यानंतर विचार केला चला एक फेरफटका मारून यावा. पाऊस उघडलेला होता आणि मी आमच्या शेताच्या नदीकडे गेलो, फेरफटका मारला. गायी वगैरे चरत होत्या आणि खूप सुंदर असं नेचरचं वातावरण तयार झालेलं होतं फोटो सेशनसाठी. आणि तीच नेचर इज अँटी डिप्रेशन नेचर. आणि त्यानंतर मम्मीने पोहे केले होते, सो नाश्त्यासाठी पोहे रेडी होत होते. सो पोहे वगैरे घेतले, पोहे खाऊन घेतले आणि त्यानंतर आपलं दुसरं काम चालू झालं. तर छोटासा ब्लॉग होता मित्रांनो, आवडल्यास लाईक नक्की करा.